हॅलो गाईज, तुम्हा सर्वांचं आयुर्वेद मराठी या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। आज आपण एक अत्यंत महत्त्वाचा टॉपिक घेणार आहोत, जो की तुम्हाला LAQ SCQला विचारला जाऊ शकतो। तसेच आपण आता जी ऋतुचर्याला सुरुवात करतोय ती मी काही डिटेल नाही घेणार या लेक्चरमध्ये, कारण की डिटेलमध्ये मी ॲपवर घेतलेलंच आहे। पण एक जर तुम्हाला ऋतू लिहायला आलं तर तुम्ही कसं लिहिणार, एक तुम्हाला ओव्हरव्ह्यू देते की कोणते पॉईंट्स आपण ऋतू लिहिताना लिहिले पाहिजे, जेणेकरून आपण मॅक्झिमम मार्क्स स्कोर करू शकतो। असे काही पॉईंट्स आहेत, त्या पॉईंट्सनुसार जर तुम्ही ऋतू लिहिला, तुम्ही लिहिता सगळं डिटेल माहिती असतं, ऋतूमध्ये कोणत्या ऋतूमध्ये काय आहार करायचा, विहार करायचा, बल काय असतं हे सगळं माहिती असतं। पण जेव्हा आपण पॅरेग्राफच्या फॉर्ममध्ये लिहितो तेव्हा मार्क्स खूप कमी भेटतात। त्यामुळे पॉईंट वाईज लिहिलं पाहिजे। आणि मग ते पॉईंट कोणते आले पाहिजे, जर तुम्ही हे पॉईंट परफेक्ट लक्षात ठेवले तर प्रत्येक ऋतुचर्या लिहिताना तुम्हाला एक्झॅक्ट कळेल की याच्यामध्ये नेमकं काय लिहायचं आहे आपल्याला। ठीक आहे, तर आपण सुरू करूया। या ऋतुचर्यावर तुम्हाला LAQ येऊ शकतो। मग आपण बघणार आहोत ऋतू कसं बघायचं। तर ऋतू तुम्हाला माहिती आहेत की ते 6, आणि लेक्चर्समध्ये मी ट्रिक पण सांगितली होती, शी व ग्री, असं लक्षात, शी व ग्री व श हे, शिशिर वसंत ग्रीष्म वर्षा शरद हेमंत, असं लक्षात ठेवायचे ते सगळे ऋतू। मग आता आपण पहिल्यांदा बघू की कोणते पॉईंट्स आपल्याला आले पाहिजे। आता तुम्हाला माहिती नाही आहे, शिशिर ऋतू येईल, वसंत येईल, वर्षा येईल, हेमंत येईल, हे माहिती नाही आहे। त्याच्यामुळे तुम्हाला जर मी एक्झॅक्ट पॉईंट सांगेल, किती 9 ते 10 पॉईंट्स आहेत, ते जर पॉईंट लक्षात ठेवले तर तुम्हाला इझी पडेल कोणताही ऋतू आला तरी। मग ते पॉईंट्स कोणते आहेत, पहिलं एक्झाममध्ये ऋतूचं नाव लिहायचं, म्हणजे ग्रीष्म ऋतू एक्सप्लेन करा, ऋतूच्या नावापूर्वी ग्रीष्म ऋतू आला। नंतर कोणता मराठी महिना आहे, चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ, याच्यापैकी कोणता महिना आहे किंवा कोणत्या महिन्यामध्ये तो ऋतू येतो। मराठी महिने 12 आहेत, ऋतू 6 आहेत, तर मग प्रत्येक ऋतू हा 2-2 महिने चालतो, आणि त्याच्यानुसार कोणत्या महिन्यामध्ये कोणता ऋतू असतो हे तिथं लिहिलं गरजेचं आहे। मी तुम्हाला एका स्लाईडमध्ये ते पण डिटेलमध्ये सांगितलेलं आहे। पुन्हा आयन 3 नंबरला उत्तरायणमध्ये येतं का दक्षिणायनमध्ये येतं। पुढे काल आले, कालामध्ये काय येणार, आदान काळामध्ये येतात ऋतू का विसर्ग काळामध्ये। बघा, आता आदान काळामध्ये 3 ऋतू येतात, शी व ग्री, शिशिर वसंत आणि ग्रीष्म, आणि विसर्ग काळामध्ये 3 येतात बाकीचे खालचे, वर्षा शरद आणि हेमंत। मग ते तुम्हाला तिथे लिहायचं आहे। तर शरीरबळ कसं असतं, आदान काळामध्ये शरीरबळ कसं कमी 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 होत जातं आणि विसर्ग काळामध्ये वाढत जातं। मग कोणत्या ऋतूमध्ये कोणतं शरीरबळ, उत्तम, मध्यम की अल्प, याचा पण एक चार्ट आहे, ते आपण पुढे बघू। मग बाह्य स्थिती म्हणजे बाहेरील वातावरण कसं आहे, तर बघा, वर्षा ऋतूमध्ये पाऊस पडतो, मग बाहेर कसं वातावरण असणार, दमट वातावरण असणार। ग्रीष्म ऋतूमध्ये कडकडत ऊन असतं, ते इथं येणार। अभ्यंतर स्थिती, आता बघा, बाहेर ऊन आहे म्हणलं शरीराच्या आत पण गरमी असणार, उष्णता वाढणार शरीराच्या आत पण। मग त्या अभ्यंतर स्थितीमध्ये शरीराच्या आतमध्ये कशी स्थिती आहे, किंवा कोणत्या दोषांचं आधिक्य आहे, कोणत्या दोषाचा चय होतोय, प्रकोप होतोय, प्रशम होतं, ह्याच्यामध्ये हे सगळं यामध्ये येणार। पुढे आहार कोणता घ्यायचा, म्हणजे आता ग्रीष्म ऋतू चालला आहे, ग्रीष्म ऋतूमध्ये माहिती आहे बाहेर सगळीकडे ऊन असतं, तर मग त्या काळामध्ये कोणता आहार घेतला पाहिजे, शीत आहार घेतला पाहिजे, हे सगळ्यांना माहिती आहे। मग कोणता आहार घ्यायचा, विहार म्हणजे कुठं राहायचं, तसेच मद्यसेवन काही काही ऋतूमध्ये सांगितलं आहे, आणि त्या ऋतूमध्ये पण पर्टिक्युलर काही मद्य सांगितलं, त्याच मद्याचं सेवन करायचं आहे। किंवा काही ऋतूंमध्ये पूर्णतः निषेध सांगितला आहे मद्यसेवनाचा, तर मग तिथे निषेध आहे। मैथून सेवन सांगितलेलं आहे, तसेच कोणत्या गोष्टीचा निषेध करायचा आहे, आहारामध्ये पण कोणता आहार घ्यायचा हे आपण आहार पॉईंटमध्ये लिहू, पण कोणता आहार नाही घ्यायचा हे आपण निषेधमध्ये लिहिणार। ठीक आहे, हे सगळे डिटेलमध्ये हे जे 11 ते 12 पॉईंट आहेत ना, हे असं जर तुम्ही लिहिलं ना, तुम्हाला जरी LAQ आला तरी पण मॅक्झिमम मार्क्स स्कोर करू शकता तुम्ही। SAQमध्ये तर ऑब्व्हियसली जर या पॉईंटनुसार SAQ लिहिला असेल तुम्ही, तर मार्क कुठे कटायचे काही चान्सेसच नाही। ठीक आहे, हे पॉईंट्स एकदम परफेक्ट, कधीही उठवलं झोपेतून तरी पहिला पॉईंट, दुसरा पॉईंट, तिसरा पॉईंट काय लिहिणार आहे, तो ऋतू जर आला एक्सप्लेन करा। पहिलं ऋतूचं नाव, मराठी महिना, आयन, काळ, शरीरबळ, नंतर बाह्य स्थिती, अभ्यंतर स्थिती, आहार, विहार, मद्यसेवन, मैथून सेवन आणि निषेध। ठीक आहे, हे 12 पॉईंट्स आलेच पाहिजे आपल्याला प्रत्येक ऋतूची ऋतुचर्या लिहिताना। ओके, आता आपण पुढे बघू। आता हे चार्ट अत्यंत महत्त्वाचं आहे। या चार्टमध्ये आपले जे पहिले 5 पॉईंट होते, या स्लाईडमध्ये बघा, हे जे पहिले 5 पॉईंट होते, ऋतूचं नाव, मराठी महिना, आयन, काळ आणि शरीरबळ, हे 5 पॉईंट ह्याच्यामध्ये कव्हर होणार आहेत या चार्टमध्ये। आता या चार्टला डिटेल
बघायचं तर आहेच आपल्याला, परंतु हा चार्ट तुमच्या एकदम परफेक्ट ही इमेज तुमच्या डोळ्यापुढे आली पाहिजे. ते इथे थोडंसं ते स्कॅन करताना हे झालेलं आहे, पण तरी मी तुम्हाला समजून सांगते. बघा, शिवग्री वर्षा शरद हेमंत. शिवग्री वर्ष हे शिशिर वसंत ग्रीष्म वर्षा शरद हेमंत हे 6 ऋतू माहिती आहेत सगळ्यांना. बघा आता जे हे पहिले 3 ऋतू आहेत, शिवग्री आदान काळामध्ये येतात आणि त्यांचं आयन उत्तरायण आहे, आणि खालचे वर्षा शरद हेमंत हे विसर्ग काळात येतात आणि त्यांचं दक्षिणायन आहे. इतकं लक्षात आलं? वरचे 3 आदान काळात येतात, खालचे 3 विसर्ग काळात येतात. वरचे 3 उत्तरायणमध्ये येतात, खालचे 3 दक्षिणायनमध्ये. ओके. आता बघा, आता वसंत ऋतूला मेन घ्या. वसंत ऋतूपासून आपला पहिला मराठी महिना सुरू होते, चैत्र वैशाख, नंतर ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद अश्विन कार्तिक मार्गशीर्ष पौष, आणि नंतर पुन्हा वर यायचं माघ आणि फाल्गुन. हे मराठी महिन्यानुसार झालं. मराठी महिन्यानुसार काय, वसंत मध्ये पहिला आपला मराठी महिना चैत्र सुरू होते. गुढीपाडवा कधी असते? वसंत ऋतूमध्ये असते गुढीपाडवा. आणि गुढीपाडव्यापासूनच आपल्याला मराठी न्यू इयर, मराठी नवीन वर्ष असं म्हणतो. काही जणांना तर हे पण माहिती नसतं की गुढीपाडवा काय, कारण की आपण 1 जानेवारीला न्यू इयर सेलिब्रेट करतो, पार्टी वगैरे करतो, पण गुढीपाडव्याचं हे विशेष महत्त्व आहे. तिथून आपलं मराठी नवीन वर्ष सुरू होतं. तर मग चैत्र इथून मग खाली चैत्र वैशाख, प्रत्येक ऋतूमध्ये 2 महिने येतात. मग आता बघा, हे झालं आपल्या मराठी महिन्यानुसार. पण जेव्हा तुम्हाला जर काही कन्फ्युजन झालं की चैत्र ऋतू कधी असतो, चैत्र महिना कधी असतो, किंवा चैत्र महिन्यामध्ये वसंतच ऋतू असतो का, तर मग आता हे बघा, हे लक्षात ठेवा तुम्ही. 15 जानेवारीपासून 15 मार्च, म्हणजे मराठी इंग्लिश महिन्यानुसार आपल्याला जानेवारी फेब्रुवारी माहीत आहे त्याच्यानुसार 15 जानेवारी ते 15 मार्च हे शिशिर असतं. आणि नंतर मग पुढे तुम्ही 15 मार्च एप्रिल ते 15 मेपर्यंत वसंत असतं. मग असं ते पुढं 2 महिने तुम्ही ॲड करत जायचं. ठीक आहे. आणि आता इथे मेन पॉईंट आपला इथपर्यंत झालं. बघा, ऋतूचं नाव लिहू शकता तुम्ही, नंतर काल लिहू शकता, आयन लिहू शकता. नंतर येतो पॉईंट बलाचा. पहिला ऋतू आणि लास्टचा ऋतूमध्ये उत्तम बल असतं, वरून दुसरा खालून दुसरा याच्यामध्ये मध्यम बल असतं, आणि मधले जे 2 आहेत त्याच्यामध्ये अल्पबल असतं. हा चार्ट मी मुद्दा बनवला कारण की लक्षात राहावं म्हणून. जर तुम्ही असं लक्षात ठेवायला गेलं शिशिर आणि हेमंतमध्ये उत्तम बल असतं तर मग थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं. परंतु असेच 6 महिने लिहायचे ट्रिकनुसार, शिवग्री वर्ष हेनुसार, आणि फर्स्ट अँड लास्ट उत्तम बल असतं, दुसरा आणि खालून दुसऱ्या याच्यामध्ये मध्यम बल, आणि मधल्या दोघांमध्ये अल्पबल असतं. मग आता हे अल्पबल म्हणजे काय, आपल्या शरीराचं बल सांगितलं की आपल्या शरीराचं बल तेव्हा कसं असतं यानुसार ते बल सांगितलेलं आहे त्यांनी. आणि वसंतमध्ये कफाचा प्रकोप, वर्षामध्ये वाताचा प्रकोप, शरदमध्ये पित्ताचा प्रकोप. तर हे झालं प्रकोपाचं. पण मग त्याचा क्षय पण कधीतरी होतच असेल ना. आता क्षय, आता इथं प्रकोप होतोय, आपल्या सगळ्यांना माहिती आहे क्षय प्रकोप प्रशम. इथं प्रकोप होतोय म्हणजे इथं क्षय झालेला असणार आणि इथं प्रशम पावणार आहे. तर मग ग्रीष्म ऋतूमध्ये जेव्हा लिहायला येतं तेव्हा तुम्हाला काय लिहायचं आहे, कफाचा संचय व्हायला सुरुवात झाली आहे इथं, आणि वसंतमध्ये कफाचा प्रकोप आहे, आणि ग्रीष्ममध्ये कफाचा प्रशम झालेला आहे. हे पॉईंट्स तुम्हाला तिथे यूज द्यायचे आहेत. ठीक आहे. इथं बघा आपले किती पॉईंट्स कवर झाले. पहिला पॉईंट नाव कवर झाला, दुसरा पॉईंट काल कवर झालं, आयन कवर झालं, बल कवर झालं, मराठी महिना कवर झाला. पहिले 5 पॉईंट तर या चार्टमध्येच कवर होते. म्हणजे तुम्हाला 5 मार्क जर SQ आला असेल तर तुमचे 2.5 मार्क कुठेच गेले नाहीत. आता पुढचे पॉईंट्स आपण बघूया. पुढचे पॉईंट्स जे आहेत आहार विहार ते प्रत्येक ऋतूचं वेगवेगळं सांगितलेलं आहे त्यांनी. मग आता आपण डिटेलमध्ये एकच ऋतू घेणार आहोत इथं. का, कारण की आता जी आपली बॅच असेल, एक्झाम द्यायला अपियर असेल, मोस्टली हे लक्षात ठेवा की आपली एक्झाम ज्या पिरियडमध्ये असते त्याच वेळेस जो ऋतू चालू आहे तोच एक्झाममध्ये विचारला जातो. म्हणून आत्ताची जी बॅच अपियर आहे त्यांचं जेव्हा एक्झाम देईल त्यांनी तेव्हा ग्रीष्म ऋतू असेल. म्हणून मी आत्ता ग्रीष्म ऋतू घेणार आहे, आणि बाकीचे ऋतू आपण ह्याच्यामध्ये ॲपमध्ये तर घेतलेलेच आहेत. ग्रीष्म ऋतू ज्या पद्धतीने मी घेते तिथं जे जे तुम्हाला छोटे छोटे पॉईंट्स सांगणार आहेत तेच पॉईंट्स तुम्ही दुसऱ्या ऋतूला पण अप्लाय करायचे आहेत. ठीक आहे. म्हणजे आहार मी कशा पद्धतीने एक्सप्लेन करते, विहार कशा पद्धतीने एक्सप्लेन, कारण की प्रत्येकाचं वेगवेगळं लक्षात ठेवणं तर शक्य नाही आहे. त्याच्यामुळे मी ज्या पद्धतीने सांगते त्या पद्धतीनेच एक तुम्ही ग्रीष्म ऋतू शिका, पुढचे ऋतू तुम्हाला आपोआप त्याच पद्धतीने येऊन जाते. ओके. तर मग आपण पुढचा ऋतू सुरू करूया, ग्रीष्म ऋतू.
ग्रीष्म ऋतूमध्ये पहिला पॉईंट ऋतूचं नाव ग्रीष्म ऋतू. दुसरा पॉईंट मराठी महिना ज्येष्ठ आणि आषाढ या मराठी महिन्यामध्ये ग्रीष्म ऋतू येतो. मग मी जो तुम्हाला आता मागच्या स्लाईडमध्ये चार्ट दाखवला होता तो इमॅजिन करा. शी व ग्रीष्म ऋतू किती नंबरला आहे? 3 नंबरला ग्रीष्म ऋतू आहे. मी काय सांगतो तो वसंतपासून मराठी महिना सुरू होते, म्हणजे वसंतला चैत्र वैशाख, वसंतच्या पुढचा ग्रीष्म, मग त्याच्या पुढचा महिना कोणता? ज्येष्ठ आणि आषाढ, म्हणून मराठी महिना ज्येष्ठ आषाढ. आयन पहिल्या तिघांचं मी काय सांगितलं होतं? आयन उत्तरायण आहे आणि खालच्या तिघांचं दक्षिणायन आहे. तर मग पहिल्या तिघांचं आयन जर लिहायचं असेल तर उत्तरायण लिहिणार तुम्ही. आणि काल पहिल्या तिघांचा आदान काल आणि खालचे 3 वर्षा शरद हेमंत यांचा विसर्ग काल आहे. तर मग ग्रीष्म कशामध्ये येतो? पहिले 3 शी व ग्रीमध्ये येतो. तर मग ग्रीष्ममध्ये आदान काल असणार. पुढे शरीर बल. शरीर बलाचं कसं सांगितलं होतं? फर्स्ट अँड लास्ट उत्तम बल, देन सेकंड आणि खालून जो दुसरा आहे त्याचं मध्यम बल आणि मधल्या दोघांचं अल्पबल. ग्रीष्म आणि वर्षामध्ये अल्पबल होतं. मग आता हा ऋतू कोणता? ग्रीष्म ऋतू आहे. त्याच्यामध्ये शरीर बल हे अल्प सांगितलं. हे 5 पॉईंटमध्ये चूक झालीच नाही पाहिजे, होणारच नाही चूक. जर तुम्ही परफेक्ट जर मी मागं सांगितलेला चार्ट बघितला आणि जे पॉईंट सांगितले त्याच्यानुसार, हे इथूनच एक्झामिनरला कळून जातं की हे लेकरू किती सिन्सिअर आहे किंवा कशा फॉर्मॅटमध्ये लिहिले. बघा 1 2 3 4 5 असे जर नंबर टाकून तुम्ही लिहिले ना तर तुमचं जास्त ते प्रेझेंटेशन चांगलं दिसेल. आणि हेच जर तुम्ही असं पॅरेग्राफमध्ये लिहिला की ग्रीष्म ऋतू हा मराठी महिन्यामधील ज्येष्ठ आणि आषाढ यामध्ये येतो, तसंच याचं आयन हे आहे, काल हे आहे, यामध्ये शरीर बल अल्प असतं, पॅरेग्राफमध्ये लिहिलं 2 ओळीमध्ये बसून जाईल, ते दिसणार पण नाही. त्याच्यामुळे तुम्हाला 1 2 3 असे पॉईंट्स टाकूनच लिहायचे. ठीक आहे, पुढचा पॉईंट बघूया आपण. पुढे आहे बाह्यस्थिती. बाह्यस्थिती म्हणजे बाहेरील एन्व्हायरमेंटमध्ये काय, कशी बाहेरील एन्व्हायरमेंटमध्ये सूर्याचं जास्त बल आहे, चंद्राचं जास्त बल आहे, काय आहे ह्याच्यावरच डिपेंड करते. बाह्यस्थितीमध्ये ग्रीष्म ऋतू 15 मे ते 15 जुलैपर्यंत असतो. मेमध्ये सूर्याची अत्यंत तीव्र किरणे असतात. तसेच जे सूर्याचे तीव्र किरण असतात ते पूर्ण जलाचं शोषण करतात. सूर्याच्या तीव्र किरणामुळे जलाचं शोषण होतं, त्याच्यामुळे शरीर बल हे अल्प होतं. पुढचं सांगितलेलं आहे अभ्यंतर स्थिती. बघा, जी बाहेरील जे वातावरणामध्ये आहे तेच आपल्या शरीरामध्ये आहे, हे आपल्याला पहिला आयुर्वेदाचा नियम आहे. तर त्यानुसार बघा बाह्यस्थिती काय? सूर्याची तीव्र उष्णता आहे, जलाचं शोषण होते. मग जलाचं शोषण बाहेरील वातावरणातून होईल, तसंच आपल्या शरीरातून पण जलाचं पूर्ण शोषण होतं आणि ते जल आपल्याला आपली जी स्वेटिंग वगैरे जास्त प्रमाणात होते त्याच्यानुसार त्या मार्फत शरीराच्या बाहेर पडतं. म्हणजे थोडक्यात शरीरातून ते बाहेर चाललं आहे. तर त्या शरीरातील जलाचे शोषण होते, कफ कमी होतो, तसेच वाताचं प्रमाण वाढतं. आपण त्या स्लाईडमध्ये बघितलेलं आहे. कफाचा प्रकोप कधी असतो? वसंतमध्ये काय होतं ते सांगते मी तुम्हाला थोडक्यात. वसंतमध्ये काय होतं? कफाचा प्रकोप होतो, म्हणजे त्याच्या आधीच्या ऋतूमध्ये संचय आणि पुढच्या ऋतूमध्ये प्रशम झालं. वसंतनंतर काय तर ग्रीष्म, म्हणजे ग्रीष्ममध्ये प्रशम होतोय. तसेच कफाचा प्रशम होतोय तर वाताची वृद्धी होते. या ऋतूमध्ये कफ प्रशम आणि वातसंचय हा काळ इथं असतो, या ऋतूमध्ये ग्रीष्म ऋतूमध्ये असतो. ठीक आहे, शरीराचे शोषण होत आहे कफामुळे, कफ कमी होतो शरीरातला आणि वाताची वृद्धी होत चालली आहे. पुढचा पॉईंट काय दिला? आहार. तर बाह्यस्थिती का आली? सूर्याची तीव्र किरणे आहेत. अभ्यंतर स्थिती पण का आली? कफ कमी होत चालला आहे, वात वाढत चालला आहे. तर मग थोडक्यामध्ये बाहेर पण तीक्ष्ण उष्ण वातावरण आहे, शरीरामध्ये पण उष्ण वातावरण आहे. तर मग आहार कसा घेणार तुम्ही? शीत आहार घेणार. जसे आता एखादा डिसीज झाला तर त्या डिसीजच्या विरुद्ध आपण आहार सेवन करतो. त्याचनुसार शरीरामध्ये उष्णता वाढली आहे म्हणून जलप्रधान मधुर शीत स्निग्ध गुणात्मक शीतजलाने तयार केलेले मंथ. पहिला पॉईंट त्यांनी आहारामध्ये सांगितला आहे, मधुर शीत आणि स्निग्ध गुणात्मक आहार घ्यायचा आहे. तसेच शीतजलाने तयार केलेले मंथ सांगितले पहिला. पुढे ते काय म्हणतात? पुढे जांगल पशुपक्ष्यांचे मांस, घृत, दूध आणि षष्टीशाली ह्या सगळ्यात श्रेष्ठ शाली आहेत आपल्याला माहिती आहे, ज्या की 60 दिवसामध्ये येतात. या पण शीतगुणात्मक असतात, स्निग्ध असतात. त्याच्यामुळे इथं षष्टीशालीचं स्पेसिफिक मेन्शन केलं आहे. घृत, दूध हे पण शीतगुणात्मक आहे. जांगल पशुपक्ष्यांचे मांस इथं सांगितलेलं आहे, जांगल पशुपक्ष्यांचे मांस, कारण त्याच्यामध्ये शीतत्वाचा अंश थोड्या प्रमाणात असतो आणि स्निग्धत्वाचा अंश पण त्या प्राण्यांच्या मांसमध्ये असतं.
थोडक्यात आपल्याला शीत मधुर आणि स्निग्ध गुणात्मक आहार घ्यायचा, नंतर शीतजलाने तयार केलेले मंत्र म्हणजे आपण सरबत वगैरे पितो ते. तसेच जंगल पशुपक्ष्यांचे मास सांगितले, गुरुत्व, दूध आणि षष्टीशाली याचं पण वर्णन इथं आलेलं आहे. हे सगळं झालं आहाराबद्दल. आता पुढे विहाराबद्दल आपण बघूया. विहारामध्ये पण सेम शीतगृहात निवास करायला सांगितलेला आहे. तसेच चंद्रकिरण युक्त मोकळ्या हवेत रात्री स्वाप, म्हणजे रात्री आपण उन्हाळ्यात असं पण रात्री जर गच्ची वगैरे असेल तर आपण गच्चीवर झोपतो, तर मग हे आपल्याला आधीपासून सांगण्यात आलेलं आहे. शीतगृहात निवास करायचा आहे. उन्हाळ्यामध्ये आपण गरम ठिकाणी थोडं न राहणार आहे, जिथे थंड वातावरण असेल तिथंच राहतो. तसेच चंद्रकिरणाने युक्त अशा ठिकाणी रात्री झोपायचं आहे. रात्री स्वाप म्हणजे रात्री झोपणे. मोती, मणी, रत्न इत्यादींचे आभूषण आपल्या शरीरावर धारण करायचे आहेत. शीतवायुयुक्त स्थानामध्ये आश्रय करायला सांगितलेलं आहे. हे सगळं विहारामध्ये झालं. पण आता हे विहार करायचं आहे, मग विहारामध्ये निषेध काय सांगितलं आहे? आतपसेवन. आतपसेवन म्हणजे काय? उन्हामध्ये जाणे, सूर्यकिरणामध्ये जाणे. तसेच धूपन पण तीक्ष्ण उष्ण असतं. धूमपानाचा इथं निषेध सांगितलेला आहे. तसेच रात्री जागरण. ऑलरेडी वाताचा संचय होत चालला शरीरामध्ये आणि रात्री जागरण केल्यामुळे आणखीन वाताचा संचय होत जाणार, म्हणून रात्री जागरण हे निषेध सांगितलेलं आहे. आणि भट्टीजवळ काम करणे. उष्णता आधी शरीरामध्ये आणि भट्टीजवळ काम केल्यामुळे आणखीन जास्त उष्णता वाढेल, त्याच्यामुळे त्यांनी या सगळ्यांचा निषेध सांगितलेला आहे. आतपसेवन, धूमपान, रात्री जागरण तसेच भट्टीत काम करणे हे सगळे निषेध सांगितलेले आहेत. तर पुढच्या पॉईंटमध्ये मद्यसेवन सांगितलेलं आहे. मद्यसेवन आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मद्य कसे असतात? तीक्ष्ण उष्ण गुणात्मक असतात. तुम्ही आसाव घ्या, अरिष्ट घ्या, दोन्ही पण तीक्ष्ण उष्ण गुणात्मक आहेत, म्हणून पूर्णतः मद्याचा निषेध सांगितलेला आहे इथे. कारण की ऑलरेडी उष्णता आहे सगळीकडे, मग आणखीन मद्यपान केल्यानंतर आणखीन जास्त उष्णता वाढणार आहे. तसेच पुढे मैथून पण निषेध सांगितलेला आहे. मैथूनचा पण पूर्णतः निषेध सांगितला आहे. मद्य सेवन निषेध सांगितला आणि मैथून सेवन पण निषेध सांगितलेला आहे ग्रीष्म ऋतूमध्ये. ठीक आहे. हे किती आपले 10 ते 11 पॉईंट झाला. आणि त्याचे म्हणजे निषेधचा पॉईंट मी 12वा पॉईंट घेतला होता, तो मी विहारामध्येच तुम्हाला सांगितले की कोणत्या विहाराचा निषेध करायचा आहे. आणि इथं एक आपला पॉईंट राहतोय, तो म्हणजे आहारामध्ये मी निषेध नाही सांगितला, कोणत्या आहाराचा निषेध करायचा आहे. तर आहारामध्ये बघा, आपल्याला शीत, मधुर, स्निग्ध गुणात्मक आहार करायचा, तर मग त्यांचे अपोजिट आहार जे कोणतं असेल, उदाहरणार्थ उष्ण, आम्ल, लवण, कठोर रसात्मक पदार्थ या सगळ्यांचा निषेध करायचा आहे. शीतद्रव्यांचं सेवन करायचं ग्रीष्म ऋतूमध्ये, तर उष्णद्रव्यांचा निषेध करायचा आहे. तसेच इथं मधुर रसात्मक आहार सेवन सांगितलं आहे, पण आम्ल, लवण आणि कटू या तिन्ही रसात्मक पदार्थांचा पूर्णतः निषेध सांगितलेला आहे. हे आहाराचा निषेध झालं. विहाराच्या निषेधमध्ये तुम्हाला सांगितलेलंच आहे की आतपसेवन, रात्री जागरण, धूपन, हे भट्टीत काम करणे हे सगळं निषेध करायचं आहे. आणि लास्ट पॉईंट होते आपले मद्यसेवन, मैथून सेवन या दोघांचाही निषेध सांगितलेला आहे. होप्स तुम्हाला इथं ग्रीष्म ऋतुचर्या समजली असेल. आणि याच ग्रीष्म ऋतुचर्येनुसार हे 12ला 12 पॉईंट्स, 11-12 जे काही पॉईंट्स होतील त्या अशाला असे पॉईंट्स तुम्हाला जरी वसंत ऋतू आला, शिशिर ऋतू आला, वसंत ऋतू आला, तरी तुम्हाला हे पॉईंट्स लिहिता आले पाहिजे. ठीक आहे. चला, थँक्यू. ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झाम्स. आणि आपण असेच छोटे छोटे व्हिडिओज घेत जाऊ जे की इम्पॉर्टंट, व्हेरी इम्पॉर्टन्स आहेत आणि एक्झाममध्ये पडणार आहेत. आता असं नाही की मॅमनी इथं ग्रीष्म ऋतू घेतला तर मग ग्रीष्म ऋतूच पडेल का? नाही, मी तुम्हाला एक आयडिया दिली आहे आणि मोस्ट ऑफ दी चान्सेस आहेत ग्रीष्म ऋतू पडायचे, त्यामुळे हा तर करायचा आहे, पण बाकीचे 5 ऋतू पण तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे करायचे आहेत. ओके, इथे आपण थांबूया. पुढच्या लेक्चरमध्ये आपण पुढचा इम्पॉर्टंट पॉईंट घेऊया.